MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास पोलीस करतायत। मात्र वैष्णवीनं यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं आता समोर आलंय। तसंच तिच्या वडिलांनी हगवणे यांना जे 51 तोळे सोनं दिलं होतं ते देखील हगवणे कुटुंबानं बँकांमध्ये गहाण ठेवलंय। 2 कोटी रुपयांची मागणी पूर्ण न केल्यानं वैष्णवी हगवणेची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। पण वैष्णवीनं 2 वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं देखील आता समोर आलंय। वैष्णवीनं 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता। पोलिसांना खासगी रुग्णालयामधून वैष्णवीच्या उपचारांची कागदपत्र मिळाली आहेत। वैष्णवी हगवणेनं कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासरा आणि सासूची चौकशी केली, त्यातून अनेक खुलासे समोर आले। त्यावेळी वैष्णवी गर्भवती होती, त्यामुळे अधिक काही करू शकलो नाही, पण चर्चेतून वाद मिटवला असं वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंनी सांगितलंय। तसं झालं होतं बोलणं, पण प्रेग्नेंट असल्यामुळे मी त्यांच्या घरच्यांना 2 गोष्टी समजून सांगितल्या। आमची चर्चा होऊन एकमेकाचं चर्चा करून आम्ही तो विषय सोडवला होता आणि प्रेग्नंट होती त्यामुळे मी काही जास्त ते लक्षात घेतलं नाही। पण 2-3 दिवसांनी घरी आल्यानंतर बसून आम्ही चर्चा करून तो विषय सोडवला होता। वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबाच्या मागणीप्रमाणे लग्नात 51 तोळे सोनं दिलं। सर्व 51 तोळे सोनंही हगवणे कुटुंबानं गहाण ठेवल्याचं समोर आलंय। 7.5 किलो चांदीही दिली। 40 लाखांची फॉर्च्युनर कार देखील जावाई शशांक हगवणेला दिली होती। ती कार आता पोलिसांनी जप्त केली आहे। पैशाची मागणी सतत तिला होणारा जाच आणि मी पुरवलेला पैसा, म्हणजे याच्यातून असंच निष्पन्न होत आहे। तुमच्या माध्यमातून मी हे सांगतो की त्या अर्थव्यवहारातूनच होते, त्यांना आर्थिक पैशाची अडचण होती, त्यामुळेच माझ्या मुलीला त्रास दिला आणि ते मागत गेले आणि मी देत गेलो। हे एक महत्त्वाचं तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की माझ्या मुलीला सतत पैशाची मागणी होती आणि जर त्यांच्याकडे तशी आर्थिक स्थिती चांगली असती तर त्यांनी माझ्या मुलीचे दिलेले 51 तोळ्याचं सोनं, मला ते चांदीही माहीत नाही अजून काय केले, तीही गहाण ठेवली असेल किंवा लॉकरला ठेवली की काय, त्याच्यावरती काय केलेलं। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे 7 दिवस फरार होते। यावेळी हगवणे पिता पुत्र थार, फॉर्च्युनर आणि बलेनो सारख्या गाड्या वापरून फरार राहिले। आलिशान फॉर्च्युनर आणि थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठाण्यात आणली आहे। हीच ती फॉर्च्युनर गाडी आहे जी वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात दिली होती। पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी जी आहे आता हीच जी थार जी आहे MH12WH0404 ही गाडी जी आहे आता जप्त केलेली आपल्याला कोणचं पाहायला मिळतं। पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ही गाडी जी आहे ती या ठिकाणी आता लावण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांनी ही गाडी जी आहे ती आता विविध ठिकाणी फरार झाल्यानंतर जी आहे ती वापरण्यात आली होती। ही गाडी जी आहे ती आता या ठिकाणी जप्त केलेली आपल्याला कोणचं पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे राजेंद्र हगवणेने आणखी इंडेवर असेल किंवा बलेनो असेल या 2 गाड्या देखील या ठिकाणी फरार झाल्यानंतर फिरण्यासाठी वापरल्या होत्या। तो विविध ठिकाणी याच गाडीने गेलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळाला। या काळ्या रंगाच्या थार गाडीनंच हगवणे पिता पुत्र साताऱ्याच्या दिशेनं फरार झाले होते। जप्त करण्यात आलेल्या थार गाडीनं हगवणे पिता पुत्र मावळमधील पवनानगर मधल्या बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी गेले, पण बंडू फाटकांनी देखील हात वर केले। आपल्याला हगवण्याच्या गुन्ह्याची कल्पना नव्हती असं फाटक म्हणाले। ते बोलले तुमच्या फार्म हाऊसवर आम्हाला जायचं, जाऊ का? तर मला या गुन्ह्याची काही कल्पना नसल्यामुळं मी माझ्या कार्यक्रमात बिझी होतो खूप, त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला जायचं तर जा। पण त्याच्यानंतर त्यांनी मला कॉल केला नाही, मी त्यांना कॉल केला नाही। मग ते राहिले का गेले याची काही कल्पना नाही आहे। पोलीस आले होते घरी, माझ्याकडे चौकशी केलेली सगळी त्यांनी आणि ही स्टोरी मी पोलिसांना सांगितलेली की माझ्या मुलाचं लग्न असल्याकारणाने मी काय बिझी होतो,
त्याच्यामुळं मला ह्या घटनेची काही कल्पना नाही आहे. अजिंक्य धायगुडे, योगेश बोरसे आणि प्रदीप कापसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH